अखेर सोमला काशीराम तांड्याला टँकरने पाणी पुरवठा सुरू। गटविकास अधिकारी प्रवीण सुरोडकरांनी केली जलजीवन पाणी पुरवठा योजनेची पाहणी। उदगीर तालुक्यातील नागलगाव सोमला काशीराम तांड्यातील नागरिकांना भीषण पाणी टंचाईच्या समस्या भेडसावत असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या। जलजीवन योजनेअंतर्गत पाणी पुरवठ्याची पाईपलाईन करूनही तांड्यातील नागरिकांना पाणी मिळत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला होता। अखेर 17 एप्रिल रोजी गटविकास अधिकारी यांनी सोमला काशीराम तांड्याला भेट देऊन तातडीने टँकर सुरू केले असता तांड्यातील नागरिकांनी गटविकास अधिकाऱ्यांसमोर पाण्याच्या व्यथा मांडल्या। गटविकास अधिकाऱ्यांनी जलजीवन योजनेच्या विहिरीची व पाईपलाईनची पाहणी केली। जलजीवन योजनेचा पाणी पुरवठा 2-3 दिवसात सुरू होईपर्यंत सोमला काशीराम तांड्याला टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याच्या नागलगाव ग्रामपंचायत अंतर्गत असलेले सोमला काशीराम तांड्याच्या नागरिकांना टंचाईचा सामना करावा लागत आहे। असे ज्यावेळेस तिथल्या नागरिकांना आमच्याकडे निवेदन दिलं त्यावेळेस आम्ही ते पाहणी केली आणि मीडियाच्या माध्यमातून सुद्धा बातम्या आल्या की सोमला काशीराम तांड्यामध्ये मोठी पाणी टंचाई आहे। आज मी सोबत ग्रामसेवक आणि ह्या गावचे सरपंच राठोड साहेब आणि समस्त नागरिकांसोबत आम्ही चर्चा केली। तिथे पाण्याची टंचाई जाणवते हे आम्ही बघितले आणि त्या अनुषंगाने इथे पाण्याची जी योजना राबवली जात आहे त्या योजनेचे पाणी सुद्धा करण्यात आलेले आहे। विहिरीला चांगल्या पद्धतीने इथे पाणी लागलेलं आहे। फक्त पाईपलाईनच्या अनुषंगाने जे काम अपूर्ण होतं ते पूर्ण करण्याच्या सूचना आम्ही ग्रामसेवक आणि सरपंच साहेबांना दिलेल्या आहेत। त्या अनुषंगाने त्यांनी कामासाठी सुरुवातसुद्धा केलेली आहे। थोड्याच दिवसात तिथल्या पाईपलाईनचं काम पूर्ण होईल। तोपर्यंत पाण्याची टंचाई जाणू नये म्हणून तिथे आपण टँकरची सुविधा उपलब्ध करून देतोय। किमान तिथल्या नागरिकांना पुरेसं पाणी उपलब्ध होईल यासाठी आम्ही सर्वतो प्रयत्न करतोय। तसेच आपल्या मतदारसंघातले लोकप्रिय आमदार बनसोडे साहेबांच्या सुद्धा सूचना आम्हाला प्राप्त झाल्या होत्या। त्यांनी सुद्धा ह्या टंचाईच्या अनुषंगाने पाहणी करून तिथली उपाययोजना करण्यासाठी आम्हाला काल सूचना दिल्यात। त्यांच्या सुद्धा सूचनांचं पालन करून आज आम्ही ते पाहणी करतोय आणि लवकरच ह्या तांड्याचं पाणी प्रश्न हा कायमचा सुटेल अशा स्वरूपाचं काम सूचना संबंधित नागलगाव ग्रामपंचायतीला दिल्या। यावेळी ग्रामविकास अधिकारी अवकाश पवार, सरपंच सुभाष राठोड, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मीकांत पाटील, ग्रामपंचायतीचे लिपिक रमेश बिरादार, सेवक संतोष राठोड, गोरख चव्हाण, शिवा जाधव, धनाजी मोरखंडे, सावकार आदी उपस्थित होते। नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा या आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। धन्यवाद।